नमस्कार मंडळी. तुम्हाला माहिती आहे का, अमेरिकेमध्ये काही महिन्यांसाठी सूर्य सकाळी लवकर उगवतो आणि काही महिन्यांसाठी संध्याकाळी बराच वेळ उजेड राहतो. यालाच इथे डेलाइट सेव्हिंग असं म्हणतात. आता हे डेलाइट सेव्हिंग काय आहे, चला बघूयात. अमेरिकेतले हे डेलाइट सेव्हिंग म्हणजे काय असतं तर मार्च महिन्याच्या पहिल्या रविवारी घड्याळ 1 तास पुढे जातं. आता हे असं का होतं तर स्प्रिंग चालू होणार असतो आणि दिवस मोठा होतो, तर संध्याकाळचा जो वेळ असतो तो जास्तीत जास्त वापरात यावा म्हणून हे घड्याळ पुढे नेतात. आता हे कधी घडतं तर हे शनिवार संपून जेव्हा रविवार चालू होतो तर त्यावेळेला 1 वाजल्यानंतर 2 वाजले पाहिजे, तर ते 3 वाजतात. म्हणजे ऑटोमॅटिकली घड्याळ हे पुढे नेलं जातं. आपल्याकडे घरात जे स्मार्टफोन्स असतात, स्मार्ट घड्याळं असतात, टॅबलेट्स असतात, तर त्याची वेळ ऑटोमॅटिकली चेंज होते कारण ते इंटरनेटला कनेक्टेड असतात. पण आपल्या घरामध्ये जी मॅन्युअल घड्याळं आहेत किंवा भिंतीवरची घड्याळं वगैरे आहेत तर ती आपल्याला स्वतःहून चेंज करायला लागतात. तुम्ही बघितलं असेल, आत्ता 11 वाजून 12 मिनिटं झाली आहेत, पण हे 1 तास मागे होतं, म्हणजेच 10 वाजून 12 मिनिटं झाली होती. आणि आता संध्याकाळी बघा 7 वाजून 11 मिनिटं झालेली आहेत आणि तरीही बाहेर उजेड आहे की जो थंडीमध्ये 4:30-5लाच इथे अंधार पडून जातो. आकाशात चंद्र आलेला आहे पण तरीही अजून उजेड आहे. म्हणजेच आता दिवस मोठा झालाय आणि रात्र लहान झालेली आहे. अमेरिकेतलं हे डेलाइट सेव्हिंग वसंत ऋतूची चाहूल लागल्यावर म्हणजेच स्प्रिंगमध्ये होतं, म्हणून ह्याला स्प्रिंग फॉरवर्ड असं म्हटलं जातं. या डेलाइट सेव्हिंगवरती मी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे जो तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळेल. त्याची लिंकही मी खाली शेअर करते. पण हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.